कोल्हापुरातील रंकाळा परिसरात वर्दळीच्या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। रंकाळ्याजवळ शालिनी पॅलेस परिसरात असणाऱ्या एका दवाखान्यात डॉक्टर आणि महिला कर्मचाऱ्यांच्या तुंबळ हाणामारी झाली आहे। प्राथमिक माहितीनुसार या दवाखान्याचं नाव सिद्धी आयुर्वेदिक असं असून येथील डॉक्टर अतुल सोमय्या यानं गेल्या अनेक दिवसांपासून तिथं काम करत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची छेडछाड करत होता। याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या त्यांच्या नातेवाईकांच्यात आणि डॉक्टर अतुल सोमय्या आणि त्यांची पत्नी यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली आणि याचं रूपांतर तुंबळ हाणामारीत झालं। या हाणामारीत डॉक्टर आणि त्याची पत्नी तसंच या दवाखान्यातील महिला कर्मचारी आणि नातेवाईक असे 4 जण गंभीर जखमी झालेत। दरम्यान तिथं काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी वारंवार हा प्रकार घडत असल्याचा आरोप केलाय। लेडीज होती मुलगी, तिला सुद्धा त्यानं असंच केलं होतं आणि त्याच्यानंतर ह्या फ्रीन मॅडम ह्यांना सुद्धा असंच केलं होतं आणि मी त्यांना असं बडबडल्यानंतर दोघींना टार्गेट करून सारखं दमवत होतं कुठल्या ना कुठल्या कारणावर। रोशनी म्हणून माफी मागितली म्हणून आम्ही शांत बसलो होतो। जॉब करायचं कारण म्हणजे असं काय परत होणार नाही असं सांगून तिने माफी मागितल्यानंतर गप बसलो होतो। ते मग असंच करत आलो 3-3 महिन्याला स्टाफ बसत असतोय आणि ऑन ड्युटी दारू पिऊन असतोय आणि प्रत्येक गोष्टीत त्याने काहीतरी आडीत करायचं ऑन ड्युटी। दरम्यान हा धक्कादायक प्रकार त्यांच्या नातेवाईकांना कळवल्यानंतर दवाखान्यात जाब विचारण्यासाठी गेल्यावर कर्मचारी महिलेला बेदम मारहाण केल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलंय। डॉक्टर सोमय्या वॉटरफ्रंट बिल्डिंग तिथं त्यांच्याकडे कामाला होत्या आणि ते डॉक्टर जे होता एक महिनाभर झाला ते सगळ्यावर काही त्यांच्या कामाला असलेल्या महिला त्यांच्यावर छेडछाड करीता किंवा त्यांच्या अंगावरती हात घालता मला तुमची मला जे हाऊस तुम्ही पुरवशील का, मला गरज आहे तुमची, अशा काही महिनाभर त्याची बोलणं वगैरे त्या महिलांच्या चाललेलं होतं। त्या महिलांनी कंटाळून मला सांगितलेलं होतं आणि त्या महिला आज त्यावर त्यांनी एक घालून त्यांना बळजबरी करायचा प्रयत्न केला। त्यांनी त्यांच्या बहिणीला बोलवून घेतलं। त्यांच्या बहिणीनं जाब विचारता त्यांच्याने जे तुम्ही झाल्यानंतर भांडण तिथं तुम्ही झाल्यानंतर डॉक्टर सोमय्यानं त्या दोघी महिलांच्या डोक्यावरती रॉड का काय असं आपटून डोकं त्यांचं फोडलेलं आहे, त्याचा तुम्ही बघितलायचं। आणि आम्ही पब्लिकनं त्यांना मारल्यानंतर आम्ही पण तिथं समोर जाऊन ते प्रकार बघून त्यांना आता CPRला घेऊन आलेलं आहे आणि CPRला त्यांचा उपचार चालू आहे। या सगळ्या घडलेल्या प्रकाराचा लक्ष्मीपुरी पोलिसांकडून तपास चालू असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम चालू होतं। सध्या डॉक्टर दाम्पत्य आणि महिला कर्मचारी हे 4घेही गंभीर जखमी असून त्यांना CPR रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय।